आगामी 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। आमदार पंकजा मुंडे यांच्या प्रेरणेने राज्यभर संघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। संगमनेरमध्ये शनिवारी संघर्ष यात्रेचं जाणता राजा मैदानावर आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेचं मुख्य आकर्षण होत्या त्या आमदार पंकजा मुंडे। गेल्या 15 वर्षात एकाही पैशाची गुंतवणूक न झाल्यानं महाराष्ट्रातील 43% उद्योगधंदे घटले। काँग्रेस आघाडीवाल्यांनी 70,000 कोटींचं सिंचन घशात घातलं अशी टीका करत लाल दिवा माझं ध्येय नाही तर बाबांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे असं प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे यांनी केलं। भाजपाच्या तिकिटाची अनेक लोक वाट पाहतायत, मात्र आता ट्रेंड फुल झाली आहे असं स्पष्टीकरण माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी दिलं। तर तब्बल 35 वर्षांनंतर स्वगृही परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। अनेक लोक तिकडे बसलेले वाट पाहतात, पण आता ट्रेन फुल झालेली आहे। आता येण्यापेक्षा अनेक कार्यकर्ते त्यांना काहीच नको, मला सन्मान पाहिजे। सुद्धा पार्टी झालं त्यावेळेस 30-35 वर्षापूर्वी मुंडे साहेबांनी प्रवासी बाजार त्यावेळेस पार्टीचं स्प्लिट झालं। जनता पार्टीने भारतीय जनता पार्टी त्यावेळेस विनंती केली होती, भारतीय जनता पार्टीत होतो बरोबर 35 वर्षांनी परत एकदा आपल्यामध्ये आलेला। म्हणजे ह्यांच्या घरातला पाळणा हल्ला का पालकमंत्रीच होतोय का? आमच्या बहिणी दिन झाल्यावर आम्ही सभापती व्हायचं का? म्हणून बहुजन समाजाला माझा अपील आहे, ह्यांची मस्ती जिरवा। बाबांना साहेब होण्यासाठी 20 वर्षे लागली। मी फक्त 14 दिवसात ताईची ताईसाहेब झाली आहे। तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं पुढे आली म्हणून मी उभी राहिली आहे। बाबांच्या सत्कार समारंभात भाषण करण्याची माझी इच्छा होती, पण ती अपूर्णच राहिली। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचं गोपीनाथ मुंडेंचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सज्ज आहे। आपणही मला मजबूत पाठिंबा द्याल असं प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं। काय करतोय? स्वप्न काय? शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊ नये, या महाराष्ट्रातला शेतकरी जगावा, त्याची जी काही जमीन आहे ती पाण्यामध्ये भिजावी, त्याला उत्पादन घेता यावं, त्याच्या पिकाला भाव मिळावा, हे मुंडे साहेबांचं स्वप्न आहे। हे मुंडे साहेबांचं स्वप्न सिद्ध करण्यासाठी, सत्ता परिवर्तन करण्यासाठी मी उभे आहे। काय होतं मुंडे साहेबांचं स्वप्न? हा पुरोगामी वैभवशाली महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये बाहेरची गुंतवणूक झाली पाहिजे, या महाराष्ट्रामधल्या या तरुण उसळत्या रक्ताला हाताला काम मिळालं पाहिजे, हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं। काय आज परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या उद्योगधंद्याची? या महाराष्ट्रामध्ये 43% उद्योगधंदे घटलेले आहेत। 43%। काय 43% उद्योगधंदे घटलेत? एकही नवीन पैसा महाराष्ट्रात गुंतवला गेलेला नाही। गेल्या 15 वर्षात पाणी नाही, वीज नाही, लेबर नाही, आणि उद्योगधंदे येत आले तर हे भ्रष्ट आघाडीचे नेते स्वतःचे खिसे भरण्याचं काम करतात, म्हणून इथले उद्योगधंदे पळून जातात। या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, गोविंद केंद्रे, सुरजित ठाकूर, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी, अमित पालवे यासह भाजप सेना आणि RPIचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। C24 साठी प्रतिनिधी संदीप चव्हाण, संगमनेर।